श्री स्वामी समर्थ. आज मी एक अशी वेगळी गोष्ट सांगणार आहे, जी अश्वत्थाम्याची आणि श्री स्वामी महाराजांशी संबंधित अशी आहे. आता हे नेमकं काय आहे? तर हे टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातली ही कथा आहे. ती मी तुम्हाला आज इथं नेमकं काय महत्त्व आहे. तर मी जास्त वेळ न घेता गोष्ट सांगायला सुरुवात करते. श्री स्वामी महाराज अलिराजहून श्री क्षेत्र गरुडेश्वरला जायला निघाले. वाटेमध्ये श्री शूलपाणेश्वराच्या जंगलातनं ते जात असताना त्यावेळी घनदाट आणि घोर असं अरण्य असून धड पाऊलवाटही दिसत नव्हती अशी ती आ, ते जंगल होतं. हिंस्त्र श्वापदे भिल्ल यांची त्याच्यात वस्ती होती. त्याच जंगलामध्ये चिरंजीव श्री अश्वत्थामा वास करतो अशी बऱ्याच ठिकाणी गोष्ट मी वाचलेली आहे आणि ते सत्य पण आहे. अनेकांना अश्वत्थाम्याचं दर्शनही घडलं आहे. तर असा अश्वत्थामा तिथे तो वास करतो आणि श्री स्वामी महाराजांना काही हा प्रदेश परिचयाचा नव्हता. त्यामुळे त्यांना प्रवास करणं जरा कठीण होत होतं. अजून गरुडेश्वर किती दूर राहिला आहे याचा अंदाज त्यांना करता येत नव्हता. आता अशा स्थितीमध्ये आपण जंगलात वाट चुकून भलतीकडे जाणार नाही ना असा विचार येतो. तोच एक भिल्ल समोरून आला आणि त्याने स्वामी महाराजांना विचारले की कुठं जायचं आहे तुम्हाला? तेव्हा महाराज म्हणाले की श्री क्षेत्र गरुडेश्वरी जायचं आहे. महाराजांचे हे उत्तर ऐकता भिल्ल म्हणाला, गरुडेश्वराचा अगदी जवळचा रस्ता मला माहीत आहे, चला मी दाखवतो, माझ्या मागून या. स्वामी महाराज त्याच्या मागून चालत गेले आणि दोघंही श्री वरुणेश्वराच्या मंदिरापाशी आले. तेव्हा भिल्ल त्यांना म्हणाला की समोर जी टेकडी दिसते ना त्यावर मंदिर आहे, ते नारदेश्वराचे मंदिर आहे. नर्मदा नदीही समोर वाहत आहे, तुम्ही तिच्या पलीकडे जा म्हणजे मग झालं. आणि अशा प्रकारे श्री क्षेत्र गरुडेश्वर दाखवून तो भिल्ल परत जाण्यास निघाला. त्यावेळेला महाराजांना एकाएकी आतून अशी जाणीव झाली की हा भिल्ल म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हती आणि म्हणूनच अलौकिक लोकोत्तर व्यक्ती असावी असं वाटत्या क्षणी महाराजांनी त्या भिल्लाला विचारले की तो कोण आहेस ते खरे सांग. तो भिल्ल एक क्षणभर स्तब्ध उभा राहिला आणि तो महाराजांना म्हणाला की मी अश्वत्थामा असून या जंगलात राहतो असे सांगून त्याने आपले स्वतःचे मूळ स्वरूप धारण केले आणि पुन्हा नंतर भिल्लाचे स्वरूप धारण करून तो जंगलात दिसेनासा झाला. मग स्वामी महाराज दहीवरून एकटेच निघाले. आपणाबरोबर कोणासही न घेतलेले नव्हते. परंतु वाटेत गुरुभक्त परशुराम कृष्णाजी भोपटकर आणि आणखीन एक गृहस्थ त्यांच्यासोबत चालत गरुडेश्वरपर्यंत आले. त्यानंतर साधारणपणे जुलै महिन्यामध्ये परशुराम भोपटकर यांची त्यांची भेट झाली आणि त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांना लाभले. भोपटकर हे वामनमूर्ती असून त्यांची त्यावेळीची प्रकृती निकोप तरतरीत होती आणि अशा त्या वयातही त्यांना चष्मासुद्धा नव्हता. स्वामी महाराजांच्या दिव्य संगतीत राहून त्यांना जे राहण्याचे भाग्य लाभले त्यामुळेच लहान वयात असल्यानंतरसुद्धा त्यांच्या आईनेच त्यांना स्वामी महाराजांच्या स्वाधीन केल्यामुळे स्वामी महाराजांच्या निकट सहवासात त्यांना राहता आले आणि म्हणूनच त्यावेळेला अश्वत्थाम्याचे दर्शनसुद्धा झाले. तर कातरखेडा येथे श्री स्वामी महाराजांच्या पवित्र चरणांचे दर्शन झाल्यानंतर माझ्याबरोबर माझी आई होती असं ते सांगतात आणि तिने मला महाराजांच्या चरणी सुपूर्द केले असं सांगून बालवयातल्या काही आठवणी श्री महाराजांच्या चरणांची सेवा घडणार, सहवासात राहायला मिळणार म्हणून खूप आनंद झाला असं त्यांनी सांगितलं. तर गरुडेश्वर इथे जाण्याची जी अलिराजपूर शूलपाणेश्वर अशी घनदाट जंगलातनं जाण्याची जी वाट होती नक्की आठवत नव्हतं त्यांना, परंतु ते आणि स्वामी महाराज दोघं अनुसया या ठिकाणी आले आणि श्री महाराजांच्या सोबत गरुडेश्वरी जाण्याची इच्छा प्रकट केल्यानंतर मग ते गरुडेश्वरला निघाले. जंगल घनदाट होतं, सूर्यप्रकाशही अत्यंत कमी होता आणि अशा वेळेला आपण तिथे पोहोचू की नाही असं स्वामींना वाटत नव्हतं. मग आता काय करायचं म्हणून ते बुचकळ्यात पडले. इतक्यात एक उंचपुरा भिल्ल पुन्हा त्यांच्यासमोर उभा राहिला आणि गरुडेश्वरला जायचं आहे का? मग चला मी तुम्हाला वाट दाखवतो असं म्हणून त्यांना वाट दाखवली आणि सूर्यास्ताच्या आत गरुडेश्वरला पोहोचवले आणि वरुणेश्वराच्या मंदिरासमोर ते आले. त्यानंतर तो जायला निघाला असताना स्वामी महाराजांनी पुन्हा एकदा विचारले की तू कोण आहेस सांग. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी चिरंजीवी अश्वत्थामा आहे आणि मग सगळ्याचना त्या अश्वत्थाम्याचं दर्शन घडलं. तेव्हा स्वामी महाराज एकदम चपापले आणि त्यांना लक्षात आलं की आपण त्याच्याशी असं दरडावून बोलायला नको होतं. त्यांनी खुद्द महाराजांनी त्यांना वंदन केलं. आता हा अश्वत्थामा कोण आहे? हा महाभारतामधला आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. 10-20 सेकंद त्यांचं दर्शन झालं. 7 फूट उंच असं धिप्पाड वल्कले धारण केलेली, कपाळावर व्रण होता, पाठीवर धनुष्यबाण होते. अशा अश्वत्थाम्याचं हे रूप बघून स्वामींना करवतकाठी धोत्रासारखी ती
एक वल्कळी नसलेली एक आकृती त्यांना जाणवली. आणि भोपटकर सांगतात की स्वामी महाराजांच्या पुण्याईमुळे आम्हाला हे त्यांचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. त्याचप्रमाणे स्वामी महाराज जेव्हा त्यांच्या सगळ्यांच्या सोबत होते तेव्हा त्यांना अश्वत्थाम्याचं दर्शन घडलं तर घडलंच, परंतु श्री क्षेत्र गरुडावर जाण्यासाठी सुद्धा नर्मदा नदीच्या पहिल्या तीरावर काही क्षण उभं राहून त्यांनी एका क्षणात निर्णय घेऊन श्री स्वामी महाराजांना आपली छाटी, म्हणजे स्वामी महाराजांनी आपली जी छाटी म्हणजे त्यांची जी छबी आहे किंवा त्यांची जी छाया आहे ती संपूर्ण श्री नर्मदेवर पसरवली आणि त्यावर उभे राहून ते पहिल्या तीरावर आले. हा जो क्षण होता किंवा हे जे दृश्य होतं, अलौकिक दृश्य, असा अलौकिक चमत्कार खूप कमी लोकांच्या दृष्टीस पडतो, जो ह्या सगळ्यांच्या दृष्टीस पडला. असे स्वामी महाराज गरुडेश्वराच्या त्या देवळाच्या ओट्यावर आले, येऊन उतरले. तो दिवस होता चैत्रवद्य अष्टमी, शके 1835, 1913. तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांनी गरुडेश्वराची ही जी पूजा होती, सफर होती, ती त्यांनी पूर्ण केलेली होती. आणि अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा हे दृश्य डोळ्यासमोर आलेलंच असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वामी समर्थ.